बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आपल्याला पाहायला मिळत आहे। मुळातच आज आपण पाहिलं की अवनीला सर्टिफिकेट जाळून मात्र आता तिला डिमोटिवेट करण्याचा जो काही प्रयत्न तिच्या आता वडिलांनी आणि पूर्ण देशमाने कुटुंबाने केलेला आहे आणि त्याच्याच वरती मात्र आता मात करत इकडे या सगळ्यामध्ये अवनीला सपोर्ट करत पूर्णपणे आता दानगट कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहिलं आहे आणि अवनीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र आता सगळ्यांनी मिळून एक खूप मोठा घाट घातलेला आहे। आणि त्यानंतर सुरू झालेली आहे दानगटांनी केलेली नवीन सुरुवात। ज्या दानगटांनी केलेल्या नवीन सुरुवात खरं तर ही अवनीसाठी सुरुवात जरी केली असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये फक्त अवनीचा एकटीचाच फायदा न होता सगळे दांडगेट ब्रदर या ह्याच्यामध्ये मात्र आता लागलेले आहेत, ते म्हणजे कामाला। आणि नक्की काय घडले असं दांडगट ब्रदरांनी काय कंपनी काढले की ज्याच्यामुळे अवनीसाठी काढलेली कंपनी पण हे सगळे दांडगट कामाला लागलेले आहेत। आणि आता दांडगटांचा पुन्हा एकदा छानपैकी कमबॅक कसा होणार आहे, काय होणार आहे, सविस्तरपणे पाहू। आता मात्र देशपांड्यांना चांगलीच धमकी देऊन इकडे राजा निघालेला आहे, तो म्हणजे अवनीला घेऊन घरी। आणि त्यानंतर मात्र आता इकडे चिडलेले आहेत ते म्हणजे अवनीचे बाबा। आणि त्यानंतर ते आता सांगतायत मी पण बघतो, सर्टिफिकेट नाही आहे आणि आता या सगळ्यामध्ये हिचा हा भिकारडा ड्रायव्हर नवरा हिला आता कशा पद्धतीने मोटिवेट करतोय, नुसतं इकडून घेऊन गेलाय आणि खितपत परत घरामध्ये ठेवणार, हेच सगळं करण्यासाठी न्यायचं होतं। तर हिला सांगितलं होतं त्या विहानसोबत लग्न कर, छानपैकी अमेरिकेला सेटल हो, इकडे आमची अब्रूसुद्धा राहिली असती। पण नाही, मी सुद्धा बघतो की ही काय करू शकते, ते कोणत्याही प्रकारे ही करिअर करू शकणार नाही आहे, यासाठी साम दाम दंड भेद असं आता देशमाने लावायला तयार झालेले असतात। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे राजा अवनीला घेऊन आलाय आणि तो सांगायला लागतोय, हे बघा तुम्ही चिंता करू नका, सर्टिफिकेट हे एक फक्त निमित्त मात्र आहे, सर्टिफिकेट नसले म्हणून तुमच्यामधला टॅलेंट काही जात नाही आहे। आणि त्यावरती अवनी म्हणते हो, पण सर्टिफिकेट असल्याशिवाय कुणीही मला जॉब देणार नाही आहे। आणि यावरती राजा म्हणतो, हे बघा जॉब नाही दिला तरी सुद्धा तुमचं जे काही टॅलेंट आहे, तुम्हाला जे काही ते बनण्यासाठी मात्र आता तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटची जेवढी गरज आहे तेवढीच गरज टॅलेंटची सुद्धा आहे। आणि त्यावरती अवनी म्हणते, बरोबर आहे, तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं बरोबर आहे, मी उमेदहारून चालणार नाही आहे, मला आता असं काहीतरी करायला पाहिजे की या सर्टिफिकेट शिवायच माझं म्हणजे काही अडणार नाही आहे, अशा गोष्टी मला आता करायला पाहिजेत, त्यासाठी काय करता येईल हे मला कळत नाही आहे। राजा म्हणतो, बघा नोकरी आणि काही करण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला मात्र आता म्हणजे एक प्रकारे ते सर्टिफिकेट मागणारच, पण जर का स्वतःचं असं काहीतरी सुरू केलं तर। यावरती अवनी थोडीशी कन्फ्यूज झालेली आहे आणि स्वतःचं म्हणजे काय। आणि त्यावरती राजा म्हणतो, बघा ना, म्हणजे आता तुम्ही इतके शिकलेले आहात, काहीतरी स्वतःचा बिझनेस। यावरती ती म्हणते, खरं आहे हे सगळं, पण काय करू मला कळत नाहीये। राजा म्हणतो, एक काम करा ना, तुम्हाला जे चांगलं जमतं ना ते चांगलं करायला निघा, तुम्हाला कळतंय का, तुम्ही आता बघा एखादी गोष्ट असेल ना तर ती गोष्ट मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये तुम्ही इतक्या छान पद्धतीने समजवू शकता ना, आणि काहीही झालं तरी पद्धतशीरपणे पॉईंट नुसार तुमचा मुद्दा सुद्धा मांडू शकता। आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता तुम्ही एखादा सल्ला देण्याची हे करा किंवा काहीतरी करा। यावरती अवनी म्हणते, हो, मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा आता बरेच जण माझ्याकडे सल्ला मागायला यायचे किंवा नक्की काय करायचं हे सगळं विचारायला यायचे, पण त्याचा कधी मी इतका विचार नाही केलेला आहे। यावरती तो म्हणतो, तेच तर, मला आता एक गोष्ट सांगायची आहे, तुमची सर्टिफिकेट पुन्हा बनवून येईपर्यंत किंवा तुम्हाला पुन्हा एकदा चान्स मिळेपर्यंत तुम्ही नक्कीच हे सुरू करू शकता। अवनीला ही युक्ती आवडलेली आहे आणि अवनी आता खूप खुश झाले। खरंच राजा, म्हणजे आता मी एक गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये आता इकडे खरंच तुझ्यासारखा नवरा एखाद्या मुलीला मिळाला ना तर आता ती किती खुश होऊ शकते किंवा ती किती सुखी असू शकते हे मला आज कळतंय। म्हणजे खरं तर आपलं लग्न हे फक्त एक निमित्त मात्र आहे, पण तरी सुद्धा मला आता एक गोष्ट समजत आहे की तुझ्यासारखा नवरा आयुष्यामध्ये असता तर कदाचित मी या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं करू शकले असते, हे मला समजलेलं आहे। आणि त्यावरती राजा म्हणतो, तुम्ही अजूनही करू शकता,
नवरा म्हणून नाही पण एक मित्र म्हणून मी तुमच्या पाठीशी कायम उभा असणार आहे असं म्हटल्यावर ती अवनी सांगते खरंच आहे. म्हणजे मी आता विचार करते ना तर ह्या मी विचार करायची की ह्या बायका 7 जन्म का नवरा मागतात, पण तुझ्यासारखा नवरा असेल ना तर खरंच 7 जन्म काय म्हणजे जन्मोनजन्म असाच नवरा मिळावा असं आता नक्कीच वाटणार. लगेच राजाची स्वप्नरंजन सुरू होतं. राजाला अवनी आपल्यासाठी वडाला 7 फेऱ्या मारत आहे असं आता साधारणपणे दृश्य दिसायला लागले आणि राजा एकदम खुश झालाय. राजा तर अवनीच्या प्रेमामध्ये आहे, पण अवनी आत्ता खऱ्या अर्थाने राजाला ओळखायला लागलेली आहे आणि राजाला ओळखून मात्र आता ती या सगळ्यामध्ये राजासाठी मात्र आता व्रत करायचं नाही पण राजासाठी व्रत करणारी मुलगी किती लकी असेल असा विचार करते आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता इकडे राजाचं स्वप्नरंजन चालू असताना अवनी त्याला सांगते काय चाललंय, काय डोक्यात चाललंय. यावरती तो म्हणतो काही नाही, निघूया घरी, घरी सगळे तुमची वाट पाहत असतील असं म्हटल्यावरती अवनी आता सांगायला लागते हो आत्ताच्या आत्ता निघूया घरी, मला सुद्धा कधी एकदा घरी जाते आणि सगळ्यांना भेटते असं झालेलं आहे. अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता घरच्यांना मिस करते. ही गोष्ट राजासाठी मात्र आता खूपच चांगली असते. त्याला असं वाटतं की चला या आपल्या घरामध्ये रुळायला लागलेले आहेत. बरं, हे सगळं होतं इकडे तोपर्यंत देशपांड्यांच्या घरामध्ये मात्र आता खूपच विचित्र वातावरण झालंय आणि त्यानंतर मात्र आता आई इकडे सांगायला लागते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, झालं गेलं सोडून द्या आणि आता मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तिला तिच्या मार्गाने जगू दे आणि आता बघूया ना काय आपण तिला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी करता येईल त्याची मदत करूया ना. असं असेल तर आता त्यांना म्हणजे तिचा नवरा आणि ती या दोघांना सुद्धा आता मदत होईल आणि कदाचित झालं त्यांचं लाईफस्टाईल सुद्धा सुधरेल. यावरती ते म्हणतात अच्छा म्हणजे तुला असं वाटते की मी या सगळ्यामध्ये मात्र आता त्याला सांगू की मी तुझा जावई म्हणून स्वीकार करतोय. यावरती ती म्हणते अजिबात नाही, मी असं म्हणतच नाहीये, पण एकतर तुम्ही तिची सर्टिफिकेट जाळल्या कारणाने आता कुठेही तिला या सगळ्यामध्ये नोकरीसाठी सुद्धा आता काही मिळणार नाहीये आणि त्यावरती मात्र आता बाबा सांगायला लागतात तेच तर मला पाहिजे, मला आता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तिला ह्या घरामध्ये नाही आणायची आहे पण जो इगो दाखवून मला गेलेली आहे ना तो सुद्धा तिचा इगो मोडून काढायचा आहे. आता तू बघच ती कशी तिच्या पायावरती उभी राहते आणि तिचा नवरा सुद्धा तिला कसे 2 घास खायला घालतो हेच मी बघतोय असं म्हणत मात्र आता इकडे महेशला जे आधी बाबा सांगत होते की तिला त्रास देऊ नको तेच बाबा आता महेशला सांगायला लागतात त्या घरामधला सगळा इन्कम सोर्स बंद झाला पाहिजे. म्हणजे आता एक एक करत सगळ्या भावंडांची जी काही कामं असतील ती कामं एक एक करत आता काढून घेतली पाहिजेत असं म्हटल्यावर ती मात्र आता महेश म्हणतो त्या राजाला तर मी कामावरून काढून टाकले. तो एक भाऊ आहे तो कुठंतरी काम करतो ते म्हणजे आता गॅरेजमध्ये, त्याचं गॅरेजच बंद करून टाकतो आणि आता दुसरा आहे ना तो कुठे जातो तो म्हणजे इकडे कुठे म्हणजे काम हे मानतात ना घरकाम, तिथं कुठं बांधकामाच्या इथं जातो. काहीच काळजी करू नका, त्यांचा पुरा इन्कम बंद होईल एक आता मात्र घरातमधले सगळ्यांचे जॉब गेलेले आहेत. अवनी घरी तर आले आणि त्यानंतर मात्र आता अवनीच्या लक्षामध्ये आलेलं आहे काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता घरातले सगळेजण थोडेफार तरी अस्वस्थ तिला दिसत आहेत आणि त्यावरती मात्र आता यशादा काहीच बोलत नाहीये आणि त्यावरती अवनी सांगते यशादा अहो काय झालंय. त्यावरती मात्र आता यशादा विचार करतात नाही काहीही झालं तरी अवनीपासून सत्य आता कोणत्याही परिस्थितीमध्ये लपता कामा नये आणि त्यासाठी यशाला सांगायला लागते अवनी अगं तुला घरी आणल्यामुळे मात्र आता तुझ्या बाबांनी आमची सगळ्यांची कामं हिसकावून घेतलेत, तू चिंता करू नकोस. काहीही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये हार मानलेली नाहीये, तू चिंता करू नकोस. आता इकडे आपण काहीतरी नवीन सुरू करूया. यावरती अवनी सांगायला लागते मला आत्ताच येता इकडे आता सांगितलेलं होतं ते म्हणजे राजाने की मी एखादी कन्सल्टिंग कंपनी चालू करू शकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही माझी मदत कराल का असं म्हटल्यावरती मग काय. मात्र आता अंगणामध्येच इकडे आता आपलं आता दुकान थाटायचं ठरवलंय आणि थोडक्यात ह्याच्यामध्ये अवनीने मात्र आता आपले 4 खुर्च्या 2 टेबल असं टाकून कन्सल्टिंग कंपनी सुरू करायचं ठरवलंय आणि या सगळ्यांची मात्र आता इथूनच भरभराट सुरू होणार आहे. हे सगळेजण मात्र आता या सगळ्यामध्ये कंपनीच्या भरभराटाला कंपनीच्या या सगळ्या याला
कारणीभूत ठरणार आहेत आणि त्यामुळे मात्र आता सगळ्यांना जॉब पण मिळणार आहे आणि इथूनच अवनीची आणि राजाची प्रगतीची सुरुवात होणार आहे। काहीही झालं तरी सुद्धा अवनी आणि राजा आपल्या कुटुंबाचं नशीब फळफळण्यामध्ये मात्र आता खूप मोठे यशस्वी होणार आहेत आणि मालिका एका टर्निंग पॉईंटवरती येताना आपल्याला दिसत आहे। अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब